या निवडणुकीत एक मात्र बघायला मिळालं, पुण्यातला राष्ट्रवादीचा दबदबा कायम आहे। अजितदादांच्या निधनानंतर झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचं काय होणार अशी चर्चा होती। मात्र पुणेकरांनी घड्याळाला उत्तम साथ दिली। पुणे झेडपीवर राष्ट्रवादीने एखादी सत्ता मिळवत 73 पैकी 52 जागांवर विजय मिळवलाय। सोबतच मावळ आंबेगाव पंचायत समितीतही आपला झेंडा फडकवलाय। मावळमधील सर्व 10 जागा राष्ट्रवादीने जिंकल्यात, तर आंबेगावात 10 पैकी 8 जागा जिंकत आपला गड मजबूत केला। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच दादा। पुणेकरांचा एकच वादा, फक्त अजितदादा। विजय दादांना अर्पण, अनेकांना अश्रू अनावर। अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यानं राष्ट्रवादीला एक हाती साथ दिली। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा विजय मिळालाय। अजितदादांच्या दुःखद निधनानंतर जोरदार प्रचार न करण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतला होता। राष्ट्रवादीवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असताना दादांच्या लाडक्या पुणे जिल्ह्यानं राष्ट्रवादीच्या पारड्यात मतांचं भरभरून दान टाकलं। पुण्याचं पालकत्व अजितदादांकडे होतं। अजितदादांनी केलेली विकास कामं, कार्यकर्त्यांची उभारलेली मोठी फळी याच्या जोरावर पुणेकरांनी राष्ट्रवादीला मतदान केलं आणि त्यामुळे पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी क्रमांक 1 चा पक्ष ठरला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आज अभूतपूर्व यश मिळवलं ते आम्हा सर्वांचे नेते, राज्याचे लोकप्रिय दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा यांना मी हा विजय त्या ठिकाणी समर्पित करतो। रायगडच्या जनतेचे मी आभार मानतोच, परंतु या संबंध कठीण कालावधीमध्ये जनतेची, कार्यकर्त्यांची एकतरीची परीक्षा असते। दादांनी रायगडकरांना दिलेलं अभूतपूर्व असं प्रेम, हे त्या पुण्याच्या बळावरती आम्ही चांगले यश मिळवू शकलो। विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते भावुक झाले। हा विजय आमचा नसून अजितदादांचा असल्याचं अनेकांनी म्हटलेलं आहे। मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं झेडपीच्या 5ही आणि पंचायत समितीच्या 10ही जागांवर एक हाती विजय मिळवलाय। अशा आनंदाच्या प्रसंगी अजितदादांचा येणारा फोन यावेळी मात्र आला नाही असं म्हणत शेळके भावुक झाले। माझ्या दादांना समर्पित आहे। दादा जरी आज आपल्यात नसले तरी नक्कीच कुठून तरी पाहतायत आणि त्यांचा आशीर्वाद हा माझ्या पाठीमागं, माझ्याबरोबर असल्या सगळ्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांच्या पाठीमागं, या मावळच्या मायबाप जनतेच्या मागं आहे, हे मात्र आम्ही कधी विसरू शकत नाही। बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रचार न करता निवडून आले। दादांचा वादा म्हणत कार्यकर्ते आणि समर्थकांनी या विजयाला श्रद्धांजलीचं स्वरूप दिलंय। विजय हा बारामतीचाच होणार याबाबत कुणालाही शंका नव्हती, मात्र या यशामागे दादांची उणीव प्रकर्षानं जाणवतीये अशा शब्दात बारामतीकरांनी आपली भावना व्यक्त केली आहे। दादाचा विकास आणि हे बघूनच लोकांनी दादांना मत केली। प्रचार न करता, काय न करता, कुठं न जाता एवढं मतदान झालेलं आहे। दादांवरचं प्रेम आहे, दादाचं प्रेम आहे। प्रथमतः मी हा विजय आदरणीय स्वर्गीय अजितदादांना अर्पण करतो आणि हा विजय पाहण्यासाठी दादा हवे होते। नाही, पुण्यामध्ये तर आधीच त्या ठिकाणी माननीय अजितदादा यांच्या पाठीशी जिल्हा आहेत, पण ठीक आहे, आता त्यांनी त्या ठिकाणी जिल्ह्याने जे मत दिलेलं आहे आणि अजितदादाला जरी मत दिलं तरी महायुतीलाच मत दिलं आहे, त्यामुळं महायुती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये येणार आहे। काही अजितदादाचे अध्यक्ष बसतील, काही एकनाथ शिंदेजीचे त्या ठिकाणी शिवसेनेचे असेल, रत्नागिरी वगैरे त्या ठिकाणी दिसत आहे। तर शिरूर ग्रामीण हावरा जिल्हा परिषद गटातनं राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला मोठा धक्का दिला। स्वर्गीय माजी आमदार बाबूराव पाचरणे यांच्या पत्नी मालती पाचरणे यांचा राष्ट्रवादीच्या वृषाली वाळके यांनी पराभव केला। कर्जतमधून अजितदादांना मतांमधून श्रद्धांजली देण्यात आली आहे। आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटतंय, विजय झाल्यानंतर ज्या माणसाला आम्ही अभिमानानं जायचो ते आमचे अजितदादा आमच्याकडे नाही आहेत, त्याची खंत मात्र सातत्याने आम्हाला जाणवत राहणार आहे, जाणवते। अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्रावर मोठा आघात झाला। राष्ट्रवादीवर दुःखाचा डोंगर कोसळला। अशा परिस्थितीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पुणे जिल्हा व राष्ट्रवादीच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलाय। अजितदादांनी पुण्यावर केलेल्या निस्सीम प्रेमाची भरपाई पुणेकरांनी मतांच्या स्वरूपात योग्य वेळी केली। ब्युरो रिपोर्ट,
झी 24 तास.